राहुल गांधींनी महिलांची माफी मागावी, महिला विधेयक नामंजूर झाल्यानं फडणवीसांचा संताप. महिला आरक्षणासंदर्भात चर्चासत्र भरवा, मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना आव्हान. आम्ही चर्चेला तयार, तुम्ही वेळ द्या. फडणवीसांचं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं. सुप्रिया सुळेंची फडणवीसांसह केंद्र सरकारवर टीका, मुख्यमंत्र्यांवर दिल्लीतून दबाव असेल सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणी महत्वाची बैठकीला पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती, त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. मुंबईत भोंदू फकीर इरफान नियाज अहमदला अटक, महिलांना बेशुद्ध करून करायचा अत्याचार. निधी वाटपात साटम फॅक्टरची चर्चा, निधी वाटपाच्या असमतोलावरून भाजपमध्येच अंतर्गत नाराजी, भाजपमध्येच निधी वाटपाला समतोल नसल्याचा आरोप. नाशिक आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी पुढे ढकलली. पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार. परतवाडामधील अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरण, आरोपी आयांच्या लक्झरी लाईफस्टाईलचे व्हिडिओ समोर. संवेदनशील प्रकरणावर बोलताना बेजबाबदार वक्तव्य करू नये, नवनीत राणा, बोंडे आणि वडेट्टीवारांना बावनकुळेंनी झापलं. परतवाडा प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा बोंडेंचा दावा फोल, प्रसारमाध्यम जाब विचारणार म्हणून बोंडे कुटुंबासह गोव्यात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बोंडेंना सुनावले खडेबोल. टिटवाळ्यात ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड, ड्रग्ज क्वीन अँटी नार्कोटिक्सच्या गळाला. 35 वर्षीय ड्रग्ज क्वीन कडून 5 कोटींच्या एमडी ड्रग्जच्या गोळ्या जप्त. टिटवाळ्यात अँटी नार्कोटिक्स, कल्याण ग्रामीण पोलिसांची छापेमारी. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, 2 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. रजा मेमन आणि शफी शेखला न्यायालयीन कोठडी. सहर शेखचं इन्स्टाग्राम स्टेटस चर्चेत, शेखनं इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवत विरोधकांना डिवचलं. विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर. शिंदेकडूनची मुंबईत भेट झाल्याची सूत्रांची माहिती. खासदार संजय राऊत शिवतीर्थावर, राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात बैठक. राज ठाकरेंचे आभार मानण्याकरता राऊत शिवतीर्थावर. काँग्रेसची अर्बन नक्षलवादी मानसिकता, पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, राहुल गांधींवरही साधला निशाणा. महिला आरक्षण विधेयकाला 2023ला मंजुरी, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊत सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्र्यांनी खोटं बोलू नये, फडणवीस भाजपवर हल्लाबोल. पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात. बारामती आणि राहुरीत आज आणि उद्या घेणार जाहीर सभा. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा. मुंबईत मंगळवारी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. नागपुरातील एनजीओमध्ये हिंदू तरुणींवर इस्लामी रूढी पाळण्यासाठी दबाव. एनजीओ संचालक रियाज काझीनं इस्लामी परंपरांसाठी दबाव आणल्याचा आरोप. नमाज पढणे, रोजे पाळण्यासाठी खुदा हाफिज म्हणण्याची कर्मचाऱ्यांवर सक्ती. राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक गेल्या 2 दिवसांपासून नाशकात. टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी झाडाझडती. आयोगाच्या 4 सदस्यांची कंपनीत जाऊन तपासणी. जम्मूमध्ये अपघातामध्ये 15 जणांचा मृत्यू. भरधाव बसचा टायर फुटून चालकाचं नियंत्रण सुटलं. बस 100 फूट दरीत कोसळली.